महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक तालुक्यातील गिरणारे बनवाडी येथे वन विभागाने शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई करत एका संशयित शिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत सांबर व काळविटाची शिंगे, रानडुकराचे दात, घुबडाचे अवयव, साळींदरचे काटे आणि मोरपिसे असा मोठा वन्यजीव साठा जप्त करण्यात आला आहे. संशयित चंद्रकांत राजेंद्र माळी वय 33 याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाला 8 मे रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर इगतपुरी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने सायंकाळी 5च्या सुमारास संशयिताच्या घराची झडती घेतली. घरात वन्य प्राण्यांचे विविध अवशेष आढळून आल्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले. प्राथमिक चौकशीत संशयिताने हे अवयव विविध ठिकाणांहून गोळा केल्याची कबुली दिली असून धार्मिक विधींमध्ये त्यांचा वापर होत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान त्याच्याकडे शिकारीसाठी वापरण्यात येणारी बंदूक असल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पश्चिम भाग नाशिकचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर आणि सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ व त्यांच्या पथकाने केली. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर साठवणूक, व्यापार किंवा वापर याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरे, इगतपुरी. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.